नेहा तू इथे का यायला नको होतं का? मला सांगितलं नाहीस तू इथे येतेस? तू फील्डवर आहे म्हणून सांगितलं होतंस ना? खोटं बोललास तू अजय. नेहा इथे रणजित होता म्हणून मी इथे आलोय. कुठे आहे तो? मी येण्याआधी तो इथून निघून गेला. हो, त्याला जायलाच हवं होतं ना, नाहीतर हे सगळं कसं घडलं असतं? नेहा सॉरी, पण तुझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतं. नाही, उलट मला जे कळतंय ते सगळं खरं आहे. नेहा, असा आहेस तू अजय? मी तुझ्या मिठीत पाहिलंय यांना, तेही रात्री उशिरा त्यांच्या घरी कोणी नसताना. आहे तुझ्याकडे याचं उत्तर? हं? नेहा असं काहीही झालं नाहीये. तुझा गैरसमज होतोय. अजय, खरं तर आपलंच चुकलं. आपण थोडं डिस्टन्स मेंटेन करायला हवं होतं. नेहा तुला जसं वाटतं तसं काही नाहीये. आपण जरा बाहेर जाऊन बोलूया. ये. बाहेर का? अजय, तुम्ही इथेच बोला. वाटल्यास मी आतमध्ये जाते. अजय? बर, त्या तुला अजय म्हणतात आणि तू काय म्हणतोस यांना? मॅडम? सॉरी नेहा, आय जस्ट सेड इट. मी अजयला चांगला मित्र मानते. अजय, सांगितलं नाहीस तू मला याबद्दल काही? नेहा गैरसमज करून घेऊ नकोस. असं काही झालं नाही. असं प्लीज ऐकून घे. मी तुला ज्या अवस्थेत पाहिलं त्याच अवस्थेत जर तू मला पाहिलं असतंस तर? नेहा आपण जरा ये. आपण बाहेर जाऊन बोलूया. ये. मला काही ऐकून घ्यायचं नाही अजय. आणि प्लीज माझ्या मागे येऊ नकोस. म्हणजे नेहा मिस्टर अजय, जाऊ दे तिला. रागावली. आता तुम्ही तिच्याशी कितीही बोलायचा प्रयत्न केला तरी ती नाही ऐकणार. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.